हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। सामना दोन्ही क्रिकेट संघांसाठी आपण पाहतोय। आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील तिसरी लढत आपण पाहतोय। ॲटोटेक पंचिम क्रिकेट संघ विपक्ष श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ आपण पाहतोय। सलामीची बिनीची जोडी पहिल्या मॅचचे दोन्ही हिरो आमने सामने आपल्याला बघायला मिळतील। समीर वेंगुर्लेकर स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला वासुदेव गावडे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिल्या मॅचचा हिरो ॲटोटेक पंचिमचा साहिल वांगणकर। बैठक फटका टोलवायचा होता, शपल्स आल्यानंतर डिप्स किंवा लेगला फटका टोलवायचे इरादे होते। समीर वेंगुर्लेकरचे निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे। आज बादल सकाळ सत्रापासून साहिल वांगणकरनं गोलंदाजीने सुरुवातीलाच प्रभावित केलंय। सलग 3 चेंडूंवर 3 मोठे फटके आज सकाळ सत्रात उन्नी कृष्णनच्या विरोधात त्यानं टोलावलेत। समीर वेंगुर्लेकरनं 14 धावा गोलंदाजी सुंदर केली होती। दोन्ही हिरो खोलवर टप्प्याचा चेंडू जमनीला गरंगचा जरा नेत्रदीप बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा देखण्या पटकेनं साहिल वांगणकरचं स्वागत चौकारानं केलंय। समीर वेंगुर्लेकरनं 4 धावा धाव फलकावर श्री गणेश झालाय। श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाचा आपल्याला बघायला मिळतोय। दोन्ही मॅन ऑफ द मॅच। त्यानंतरचा चेंडू गती परिवर्तनचा फिंगर रोल केले, टप्पा पडला, चेंडू बाहेर गेला, हलक्या हाताने कव्हरला खेळायचा होता। एक्स्ट्रा कव्हर रिझनला समीर वेंगुर्लेकरला कमबॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये। ते साहिल वांगणकरनं 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत 4 धावा खर्च केला आतापर्यंत। चौकारानं स्वतःचं व सांघिक खातं समीर वेंगुर्लेकरनं जरूर खोललंय। खोलवर टप्प्याचा चेंडू मिस टायमिंगचा फटका। पहिल्या मॅचचा या ठिकाणी हिरो साहिल वांगणकर वर चष्मा राखलाय आणि दुसरा मॅचचा हिरो एका चौकाराबरोबर जेलबाजच्या स्वरूपात समीर वेंगुर्लेकर बॅक टू द पॅव्हिलियन। गड्याच्या मोबदल्यात 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये संघाचा प्रामुख्याने फलंदाज गणेश कुबला मैदानाच्या आतमध्ये पावलाच मावतोय। वासुदेव गावडे हल्लीच्या मोसमात बहरलेली फलंदाजी वेंगुर्ला क्रिकेट संघाकडे भरपूर आहे। दोन्ही क्रिकेट संघ तेवढ्या ताकदीचे आहेत आणि तेवढ्या ताकदीचे हे म्युन्सिपालिटी नगरपंचायत लेवलचे गोवा राज्यातील पणजीचा क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूने वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला नगरपंचायतचा श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ ही लढत आपण पाहतोय। केंडेर बॉयज मोरजिम चॅम्प्स 2025 सन्माननीय सर मंदार मोहन पोके यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू क्रिकेट स्पर्धा आजचा हा अंतिम दिवस आपल्याला बघायला मिळतोय। स्क्वेअर कटचा फटका, क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला प्रयत्न केला। साहिल वांगणकरनं सांगितलंय 2 हातामध्ये झेल टिपायचं होतं, एका हातामध्ये झेल टिपण्याचा आत्तदायीपणा हा पॉइंट रिझन क्षेत्ररक्षकाच्या ऐन मोक्याच्या क्षणी हातातून चेंडू निसटला गेला आणि गणेश कुबलला हे जीवनदान बहाल झालंय। मगाशा मॅचमध्ये पहिल्या चेंडूवर गणेश कुबलचं झेल सुटलं होतं, त्याला जीवनदान बहाल झालं होतं। आज त्याचा दिवस आहे, पण गणेश कुबलला लढत ही करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये। 5 धावा धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि स्ट्राइक एंडला नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज मगाशी 28 धावांचं योगदान केलंय तो
वासुदेव गावडे हा स्ट्राईकला सज्ज झालाय. सुरुवातीला स्विजिटचा फटका खेळावा पंचांकडे व्हाईट बॉलसाठी या ठिकाणी मागणी तर जरूर केली आहे. वासुदेव गावडे तिसऱ्या पंचांची पण मदत घेतली आहे. तिसरे पंच खातर जमा करतील व्हाईट बॉल आहे की नाही, पण बघूया. व्हाईट बॉल असेल तर साहिल वांगणकरला एक चेंडू टाकावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या कोट्यामध्ये एक बोनसचा धावफलक बघायला मिळेल. स्विजिटचा फटका खेळण्याचा आतताईपणा हा वासुदेव गावडेचा अंगलट येईल की प्रतिस्पर्धी संघाच्या साहिल वांगणकरनं जरा बाहेर टाकलेला चेंडू हा ॲटोटेप पंचिम क्रिकेट संघासाठी दंडात्मक असेल. हे चित्र स्पष्ट होणं बाकी आहे. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मागणी आहे आणि बघूया. फेअर डिलिव्हरी म्हणजे रेव टीम बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक अनसक्सेसफुल झालाय. फेअर डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाला आहे. एका सुंदर षटकाची सांगता झाली. सांघिक धावफलकावर 5 धावा धावफलकावर एका गड्याच्या पोबतल्या आणि नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो पंचिम क्रिकेट संघाचा विवेक कारापूरकर सज्ज आलाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला गणेश कुबल एका जीवदानावर नटलेले खेळी साकारतो. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर आहे. यानंतर षटक असेल ते पिंक बॉल षटक असेल सर्व 38 सर्कलच्या आतमध्ये बघायला मिळतील. सुंदर चेंडू बघायला मिळालाय. सोडून दिला गेलाय चेंडू. गणेश कुबलला बघितलं चेंडू बाहेर होता. आपल्या चेंडू पैच्या रिटायरमध्ये न होता चेंडू त्याला सोडून दिले, सन्मान दिलाय आणि सोडून दिलेले चेंडू प्रतिस्पर्धी संघाला टायनचा आवाज करून गेलाय. निर द व्हाईट यॉर्कर एक सुंदर यॉर्कर बघायला मिळाला तो विवेक कारापूरकरचा. पुन्हा एकदा सोडून दिलाय. आता दंडात्मक केलाय गोलंदाजाला. व्हाईट बॉल. 1 या धावसंख्येनं 6 धावा धावफलकावर. सहा धावा धावफलकावर. कव्हर रिझनला एक सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हर करणं. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू पर्यंत पोहोचलाय. चेंडू अडवण्यात धन्यता मानली. परतीची पेक ही गणेश कुबलसाठी धोक्याची असेल की काय हे चित्र स्पष्ट झालंय. पण बघूया आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित जर गणेश कुबल पोहोचला तर 2 धावा ह्या वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी जमा होतील. आपल्या पॉपिंग क्रीज पासून जर गणेश कुबल दूर राहिलाय तर नमस्कार त्याला करावा लागेल. फलंदाज गणेश कुबल ऐन मोक्याच्या क्षणी व्यवस्थितरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. म्हणजे या 2 धावा या वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. सुरुवातीला संत गतीने धाव घेणं पसंत केलं आणि त्यानंतर वेग वाढवला. परतीची फेक. आमचे चौथे पंच आजचे सर अमेय नाईक यांचं पण आगमन झालं. आपलं सरसे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आठ धावा धावफलकावर. विवेक कारापूरकरची गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा त्याला खर्च केलाय. सुंदर फटकेबाजी गणेश कुबलला चालू केली मैदानावर. खोलवर टप्प्यात चेंडू बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगाला तिथपर्यंत पोहोचले. साहिल वांगणकर त्यांना आपण आक्रमक असल्याचा निर्बळावर जरूर बहाल केला. लॉंग ऑन कडनं परतीची फेक. एकेरी धावसंख्येची लहर. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 9 धावा. कारण धावा पाहिजेच. हे मैदान फलंदाजांच्यासाठी पोषक अशी खेळपट्टी आहे. गोलंदाजांना भरपूर कसरत करावी लागते आहे. पण दुसऱ्या दिवशीचं सत्र गोलंदाजांनी बादल गाजवलं हे मैदान. कालच्या सत्रात ऋषीची गोलंदाजी 1च धाव त्यानं खर्च केली पिंक ओव्हरला. बैठक फटका. कृष्णा सातपुते स्टाईलने चेंडूला पाठवलाय. ते मात्र डीप फाईन लेगला चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी आपल्याला बघायला मिळतोय.
डीजे मयुरेशच्या माध्यमातून 15 धावा धावफलकावर स्वीजिटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता पंचांनी व्हाईट बॉल साठी या ठिकाणी दुनिया समांतर केल्यात. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली आहे कारण स्वीजिटचा फटका खेळलाय आणि बघूया बोनसचा धावफलक हा वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या कोट्यात जमा होईल. फेअर डिलिव्हरी म्हणजे हा चेंडू खेळायचा होता. रिव्यू सक्सेसफुल झालाय पंजाब क्रिकेट संघाचा. पुढे सरसावत जमलेला रंगचा जरा डीपलंद कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. परतीची फेक ही ढिलाईची गणेश कुबल भरपूर दूर होता पण गोलंदाजाला पण कॉल चुकला होता. सुरुवातीला धाव न घेण्यासाठी पसंत केलं होतं गणेश कुबलनं स्ट्राईक एंड कडनं. जवळजवळ धावचीसाठी 2 वेळा वाचलाय गणेश कुबल आणि त्यानंतर झेलबाजचं एक जीवनदान म्हणजे 3 जीवनदानं त्याला ही नक्कीच बहाल झाली आहेत गणेश कुबलला. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय आणि आता मात्र पिंक बॉल षटक असेल आणि या पिंक बॉल षटकासाठी गोलंदाजी मार्कवर जरा प्रामुख्यानं गोलंदाजीला सुरुवात केली. पहिल्या षटकात 5 धावा 1 गडी बाद जसा लेखाचं गाव पहिल्या मॅचचा हिरो पणजी ॲटोटेक पणजीचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू हल्लीच्या मोसमात सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेट आयकॉन पद्धतीनं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सुंदर बघायला मिळत आहे तो साहिल वांगणकर. सीझनच्या सुरुवातीलाच पेंडेम प्रीमियर लीगची स्पर्धा साहिल वांगणकरनं गाजवली. 99 धावांची त्यानं बहारदार वैयक्तिक खेळ केली होती. एक या धावसंख्येतून त्याचं षटक हे हुकलं होतं. काल चित्र स्पष्ट झालं होतं पुणाजी कलंगुटकरचं षटक होतं की काय पण 87 धावांची बहारदार खेळी ही पुणाजीची ही या मैदानावर बघायला मिळाली आहे. गणेश कुबल बेस्ट वर्सेस बेस्ट सामना रंगेल मैदानावर. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा देखना फटका बॅकपट स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय तो सीमा रेषेबाहेर 4 या धावसंख्येसाठी. गोलंदाजाने पण हे षटक गाजवलंय फलंदाजाने पण गाजवलंय पण आता सुरुवात गणेश कुबलनं एका मोठ्या फटक्यानं केली आहे. सोडून दिला तो चेंडू एस्टेनच्या मागे सुंदर कार्य केलं श्रीरक्षकानं. व्हाईट बॉल असेल म्हणजे एका चेंडूवर 5 धावा तर निघाल्या श्री बांधेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. 22 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एका चेंडूचा खेळ हा समाप्त झालाय. पिंक ओव्हरचं षटक हे प्रगतीपथावर गोलंदाज मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय साहिल वांगणकर. बैठा फटका टोलवायचा होता गणेश कुबलचा मनपसंत फटका टोलवायचा होता. चेंडू पहिला व्यवस्थित चेंडू स्पर्श आला नाही त्यामुळे मात्र एकेरी धावसंख्या आपण पाहतोय. सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येनं पाहू शकतो. 23 धावा धावफलकावर पाहू शकतो असून 2 या धावसंख्येनं अजून वेंगुर्ला क्रिकेट संघ दूर आहे. मोठा फटका बघायला मिळतोय वासुदेव गावडेच्या बॅट मधून गगनाला गबसती घालणारा नेत्रदीप पद्धतीचा फटका डीप मिड विकेटला षटकारासाठी पाहतोय. आतषबाजी आणि आतषबाजी आकाश उर्फ डंबा आणि प्रज्वल हे दोन्ही बॉल बॉयज या स्पर्धेच्या माध्यमातून काम करत आहेत. सर्वाधिक लांब षटकारांची आतषबाजी वासुदेवच्या बॅट मधून. हल्लीच्या मोसमात वासुदेव बऱ्यापैकी फॉर्म मध्ये आहे आणि फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आपण पाहतोय त्यानं आघात केला षटकारानं. साहिल वांगणकरवर हल्लाबोल करत 29 धावा
फटक्यात धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होईल आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 29 धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः गेलाय आणि शेवटच्या क्षणाला काय घडलंय, शेवटच्या क्षणाला बराच वेळ चेंडूमध्ये समोर क्षेत्ररक्षक होता, त्याला झेल टिपण्याची संधी तर होती, तो चेंडूच्या खाली उभा होता आणि त्यानंतर एका क्षेत्ररक्षकाने यष्टीरक्षकाने सांगितले मी झेल घेतोय, पण शेवटच्या क्षणी हातातून निसटलेला चेंडू वासुदेवला जीवनदान. श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघ या मोठ्या स्पर्धेचं करंड गुंतवून या वर्षीच्या मोसमात बऱ्यापैकी लक फॅक्टर असलेला क्रिकेट संघ आणि ते लक चालू झालंय की काय. पुन्हा एकदा गणेश कुबलचा देखना एक फटका आपल्याला बघायला मिळतोय डीप स्क्वेअर लेगला. आकाश उर्फ डंबा बॉल बॉईज पोहोचतोय बॉल पर्यंत आणि षटकारानं सांघिक धावफलकावर. गणेश कुबलनं आपल्या आवडीचा फटका खेळला मैदानाच्या आतमध्ये. 36 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन डिप्पीड विकेटला चेंडू थांबत नाही गेलाय पण बाउन्स ओव्हर द लोप चौकारासाठी सांघिक धावफलक. ॲटोटेप पंजिम क्रिकेट संघ यानंतर कमबॅक करण्यासाठी सहयोगी समालोचक मालवणीचा बुलंद आवाज मालवणी तडका सर बादल चौधरी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये मायक्रोफोनवर जोडले जातील. आकाशवाणीच्या मोरजिम केंद्रावरून खेंडीर बॉईज मोरजिम चॅम्प्स 2025 या स्पर्धेत तुमचा सगळ्यांचा अगदी मनाकाळजातून स्वागत असा. गेल्या वर्षाचो मॅन ऑफ द सिरीज बॉलिंग मार्कवर तुमका दिसतलो. गत वर्षी ज्यांनी ही स्पर्धा गाजवली तो रोहित पावले. चौथ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू, दुसऱ्या बाजून सेट बॅटर वासुदेव गावडे ज्याच्या बॅटीतून आतापर्यंत 2 षटकार आपण बघितले आणि गणेश कुबल 2 चौकार आणि 1 चौकारनिशी. 3 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या 40 रन्सावर 13.33 ची सरासरी पहिल्या 3 ओव्हरीसाठी. गणेश कुबलला आतापर्यंत 3 जीवदान या इनिंगमध्ये एक सोपो झेल फॉरवर्ड पॉईंटनं सोडलो आणि 2 वेळा रनआउटची संधी दवडलेली. गतवर्षीचो मालिकावीर बॉलिंग मार्कवर रोहित पावले. राईट हँड ओव्हर द विकेट आणि रोहितचा केला स्वागत. वासुदेव गावडेचा पटको लंगनच्या कपडावरसून खेंडीर बॉईज मोरजिम चॅम्प्स. नजीर भाई, दिनेश भाई, तुमची आठवण या संघाबरोबर आणि पणजीचे जेव्हा जेव्हा क्रिकेटर खयच्याही स्पर्धेत उतरतले तेव्हा या 2 नावांच्या उल्लेखाशिवाय पणजी संघाचा उल्लेख कधीही पूर्ण होतो ना. यावेळी स्लोअर 1 बॅकवर्ड पॉइंट सीमारक्षकाच्या कपडावरसून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. खेंडीर बॉईज मोरजिम चॅम्प चौकार. वासुदेव गावडेचा हे सुंदर फटको होतो. अपर कट स्क्वेअर कट या 2 फटक्यांचा मिश्रण. ताकद आणि नजाकत या दोघांचो केलो वापर. क्षेत्ररक्षक पॉइंट होतो सर्कल मध्ये आणि ह्याच्या कपडावरसून चेंडू फरार. वासुदेवने वाजवलेले हे चिपळे होते आणि या चौकारनिशी अर्धशतक पूर्ण फलकावर. बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघ 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. रोहित पावले पहिल्या 2 बॉलवर 10 धावांचो खर्च. थोडीशी महागडी सुरुवात. या ओव्हरचे अजून 4 बॉल बाकी असतले. तिसरो बॉल थोडंसं वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न.
रोहितची गोलंदाजी शैली अशोक सर थोडीशी वेगळी असा. रनअप खूप शांत, पण शेवटच्या 2 पावलामध्ये प्रचंड वेग, खांद्याचा वापर, त्या मनगटाच्या ताकदीची जोड आणि फास्टर वन ह्या ज्याचा शस्त्र असा. या सगळ्या अस्त्रशस्त्रांच्या जोरावर गेल्या वर्षी ही स्पर्धा रोहितने गाजवली. या वर्षी या षटकाची थोडीशी अडखळती महागडी सुरुवात. स्विच पुल करण्याचा प्रयत्न होतो, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 3 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्यानंतर ह्यो पहिलो डॉट बॉल रोहित पावलेचो या मॅच मधलो. मागच्या वर्षाचा पर्व 2024 खेंडीर बॉयज मोरजिम चॅम्प्स काय गाजवला रोहितने. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा सगळ्या आघाड्यांवर अष्टपैलू कामगिरी करत मॅन ऑफ द सिरीज ज्याने आपल्या नावे केले. यावेळी गती परिवर्तनाचा चेंडू, शफल शॉट बऱ्यापैकी सफल. जोपर्यंत डीप फाईन लेगवर क्षेत्ररक्षण होता, फक्त 1 रन्स. या चेंडूवर थोडीशी धावबाद होण्याची शक्यता होती, कारण थोडंसं गती परिवर्तनाचा चेंडू. वासुदेव गावडे शफल झालो ऑफ स्टंपच्या बाहेर जवळपास 2 हात, आणि त्यानंतर खेळलेलो फटको, शॉर्ट फाईन लेगने केलेला क्षेत्ररक्षण. गणेशला आतापर्यंत 3 मिळालेली जीवदाना, त्यामुळे उरलेल्या चेंडूंसाठी जास्त रिस्क न उचलता आपल्या बॅटीवर जास्त विश्वास दाखवण्याचा गणेशचा इरादो. 52 ह्यो धावफलक 52. एका गड्याच्या मोबदल्यात बाद झालो समीर वेंगुर्लेकर एका चौकारांशी वैयक्तिक 4 रन्सावर. रोहित पावले. गणेश कुबलसाठी फास्टर वन, इनसाइड आउट, कव्हर सीमारेषेच्या दिशेन. क्रिकेटचा एक श्रीमंत कव्हर ड्राईव्हचा फटको. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. खेंडीर बॉयज मोरजिम चॅम्प चौकार. वेगळ्या बहरात असा 2 दिवसापूर्वीच ईस्टर ट्रॉफी या खेळाडून गाजवली. नैची आडशिरोड्याच्या स्पर्धेचा ह्यो मॅन ऑफ द सिरीज स्ट्रायकर यांच्या दिशेन. दुसऱ्या बाजून खेंडीर बॉयज मोरजिम चॅम्प्स गत वर्षाचो मॅन ऑफ द सिरीज बॉलिंग मार्कवर रोहित पावलेचो वेगवान चेंडू. गणेश कुबल थोडंसं जखमी झालो की काय, पायावर कदाचित ही बॅट बसलेली. ऑफिशियल टाइम आउट पंचांचो. थोडीशी दुखापत गणेशसाठी, आणि ही थोडी चिंतेची बाब जरूर असतली. पंचाने केली खुणा डगआउटच्या दिशेन. पाणी घेऊन जरा लवकर मैदानावर चला. त्याचप्रमाणे जर पेन रिलीफ स्प्रे असलो तर घेऊन ग्राउंडवर तुमची गरज असतली. टीमच्या फिजिओवर ही जबाबदारी. अशोक सर, काय सामनो चालू असा? सध्या तरी या सामन्यात आतापर्यंत पारडा थोडासा जड दिसता बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघाचा, पण ऑटोटेक पणजी संघ ह्यो लढवय्या खेळाडूंचा संघ असा. गोमंतक भूमीचा एक व्यावसायिक संघ. सध्याच्या घडीक गोमंतक भूमीचा क्रिकेट ज्या क्षणी ऑल गोवा पंचायत म्युन्सिपाल्टी लेवलच्या स्पर्धा होतात किंवा ज्या स्पर्धांमध्ये एखाद दुसरो खेळाडू आयकॉन दर्जाचा समाविष्ट होता आणि उर्वरित खेळाडू तालुक्याचे किंवा म्युन्सिपाल्टीचे असतात, अशा स्पर्धांमध्ये आणि बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा ऑटोटेक पणजी संघान आपला नाणा खणखणीत वाजवलेला असा. आणि या संघाचे 2 खंदे वीर यावर्षी आपणाक एकाच वर्षात सोडून गेले. ही पणजी ऑटोटेक संघासाठी खूप दुःखद घटना. नजीरभाई आणि दिनेशभाई, तुमच्या आठवणीशिवाय ऑटोटेक पणजी संघाचा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ आणि भूतकाळ सुद्धा कधी पूर्ण होतो नाही. नजीरभाई, दिनेशभाई, ऑटोटेक पणजी संघासाठी, गोमंतक भूमीच्या क्रिकेटसाठी तुम्ही दिलेल्या योगदान आणि त्या योगदानासाठी आमच्या सिंधू भूमीकडसून, आमच्या सिंधुदुर्गाकडसून, महाराष्ट्राकडसून सुद्धा ह्यो मानाचो मुद्रो असा गोमंतक भूमीच्या या 2 सुपुत्रांसाठी. कॉमेंट्री बॉक्सकडसून मानाचो मुद्रो या 2 गोमंतक भूमीच्या वीरांसाठी. नजीरभाई, दिनेशभाई यांचा ऑटोटेक पणजी संघ मैदानावर टॉस जिंकल्यानंतर पहिलो फिल्डिंगचा निर्णय. दुसऱ्या बाजून मकरनभाई तोरसकर यावर्षी एका वेगळ्या फॉर्ममध्ये. देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर पाठोपाठ याच संघान केलेली कमाल होती. मानाचे अभिमानाचे अनेक स्पर्धा जिंकून राज्यस्तरावरची, राष्ट्रीय स्तरावरची प्रहार ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम करणारो बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघ, ज्या संघान बिफोर IBCL ट्रॉफी 1 लाखाची स्पर्धा बांद्यात जिंकली, बांदा चॅम्पियन्स ट्रॉफी, गडगेवाडी प्रीमियर लीग, ध्रुव ट्रॉफी या वर्षाची केलेली काय सुरुवात होती बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघात.
आणि सगळी आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे स्कोरर गौरव चंद्रोजी. गौरव, तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक आठवणी. आमचे साथी समालोचक अशोक नाईक सर, योगेश परब, आमचे स्कोरर DJ मयुरेश, गौरव चंद्रोजी आणि विघ्नेश यांच्यासोबत. विघ्नेश आमचं इलेक्ट्रॉनिक स्कोरर. एक सिंगल आणि यावेळी फुल टॉस पाईन लेगच्या दिशेन. खूपच खराब चेंडू होतो. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक येता फील्ड करता दुसऱ्यासाठी वळवलेली पावला आणि अगदी सुरक्षित हे 2 धावा पूर्ण. वासुदेव गावडेसाठी खूप खराब चेंडू. यापूर्वी 10 पैकी 8 वेळा या चेंडूवर वासुदेवने षटकार खेचलो, पण यावेळी वाऱ्याचा वेग वासुदेवच्या थोडंसं विरोधात गेलो. 2 धावेनिशी बदलणारो धावफलक 60 रन्सावर. 5व्या षटकात अमेय बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर डबल. 2 बॉलमध्ये 3 धावा आणि त्यानंतर वासुदेव थोडंसं डीपमध्ये गेलो. क्रीजच्या कोणाचो केलो वापर. गोलंदाजच्या वेगाचो थोडंसं गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होतो. ज्यावेळी बॅटर थोडेसे फ्रंट फुटवर खेळतात तेव्हाच्या वेगाच्या अगेन्स्ट खेळण्याचा इरादो असता, पण जेव्हा बॅटर क्रीजच्या कोणात जाऊन स्टंप्सच्या जवळ जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी या बॉलरच्या वेगाची धार थोडंसं कमी करण्याचा हा प्रयत्न असता. और पिच चेंडू लॉंगऑफच्या दिशेन, लॉंगऑफच्या कपडावरसून गणेश कुबलचो डायरेक्ट चंद्रार. खेंडीर बॉयज मोरजिम चॅम्प षटकार. गणेश कुबल आपल्या वैयक्तिक 31 या धावसंख्येवर. यो फुलटॉस स्क्वेअर लेगच्या कपडावरसून पावळेचा पाणी 5 टाक. खेंडीर बॉयज मोरजिम चॅम्प्स षटकार आणि पंचांचो साहिलने काय सुरुवात केली होती गोलंदाजी. पणजींचो ह्यो युवराज असा साहिल वांगणकर. पहिल्याच ओव्हरीत फक्त 5 धावा खर्च केले. चौकार दिल्यानंतर सुद्धा समीर वेंगुर्लेकरला ज्यांनी माघारी पाठवला. एका दर्जेदार लढतीचा जो आगाज होतो, पण त्यानंतर गणेश कुबलला मिळालेली 3 जीवदाना आणि त्याचा फायदा उठवणारो गणेश. वैयक्तिक 37 या धावसंख्येवर परत एकदा नो बॉल. पंचांचो इलो इशारो, पण नो बॉल त्या आधीचो सुद्धा नो बॉल, त्यामुळे फ्री हिट सध्या बरकरार. अजून एक सिंगल. धावसंख्या पाऊण षटकावर 75 रन्सावर. फ्री हिटचो चेंडू मोठोसो फायदो न उठवणारो फटको गणेशचो. मिड ऑफच्या दिशेन एक फक्त मिळतलो सिंगल. एकेरी धावेनिशी धावसंख्या 76. 76 एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या विकेटसाठी भागीदारी जवळपास पाऊण शतकी झाली पूर्ण. ज्या आवाजासाठी आपण सगळेजण आतुर असतो, आवाज थोड्याच वेळात ऐका घेतलो, पण यावेळी आवाज इलो बॅट आणि बॉलचो. संपर्क बघा किती दर्जेदार. स्क्वेअर लेगच्या कपडावरसून परत एकदा पावळेचा पाणी 5 टाक. डायरेक्ट चंद्रार. खेंडीर बॉयज मोरजिम चॅम्प्स षटकार. 5व्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त आणि धावसंख्या 82. लागली कळ पाणी ठेम ठेम गळ. गाणं ऐकलं ना अशोक नाईक सर, लय भीती वाटतं सध्या मनात. आणि गेल्या वर्षाच्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस सुद्धा आठवता. निसर्गाचा चमत्कार या ग्राउंडवर गेल्या वर्षी आपण बघितलेलो. मंदारजी मोहन पोके साहेबांचं आयोजन गेल्या वर्षी सुद्धा एका वेगळ्या उंचीवर आणि समोरच्या बिल्डिंग पर्यंत पाऊस कोसळताना दिसलो. फक्त या ग्राउंडवर पाऊस पडलो नव्हतो आणि स्पर्धा यशस्वीरित्या वरुण राजन आणि इंद्र देवतेन सुद्धा पूर्ण केली होती. या वर्षी अजून एका वेगळ्या उंचीवर गेलेली ही देखणी स्पर्धा खेंडीर बॉयज मोरजिम चॅम्प्स. आणि या स्पर्धेत अजून एक देखणो आवाज तुमका ऐकाक मिळतलो. मराठी समालोचनाचो गोड मंजूळ आणि श्रीमंत भारदस्त आवाज
समीर पांढरे सर यांचा टाळ्यांच्या गजरात करूया स्वागत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावसंख्या 82 रन्सावर 82. शेवटचे 6 चेंडू. स्वप्नील बॉलिंग मार्कवर. स्वप्नीलचा पहिलो बॉल बॉलरच्या कपडावरसून पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. केंडीर बॉयज मोरजिम चॅम्प्स चौकार. त्या दिशेन दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडून बदललेली दिशा. जोपर्यंत डीप कव्हरचो क्षेत्ररक्षक येता फील्ड करता 2 धावेनिशी गणेश कुबल आपल्या वैयक्तिक 44 या धावसंख्येवर आणि सांघिक धावसंख्या 88. दुसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी. केंडीर बॉयज मोरजिम चॅम्प्स 2025 आणि 24 या दोनही पर्वातली ही सर्वोच्च भागीदारी खैच्याही विकेटसाठी. स्लोअर 1 गती परिवर्तन. शेवटच्या क्षणी मनगटाचा वापर. मिड विकेटच्या दिशेने एक सिंगल फक्त. एकेरी धावेनिशी धावफलक स्थिरावलो 89. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक. 3 चेंडू समाप्त. गणेश कुबल आपल्या वैयक्तिक 45 या धावसंख्येवर. आतापर्यंत या वर्षात 350 आपण बघितले. धनेश आवटे, साई दत्त कोठावळे, पुनाजी कणगुटकर. गणेश कुबल संधी असतली पण या दरम्यान वासुदेव गावडेचा फसलेलो फटको. चेंडू हवेत. विकेटचा पतन आणि सगळ्यात महत्त्वाचा गणेश रवतलो अजूनही नॉन स्ट्रायकर एंडवर. शिल्लक रवले शेवटचे 2 बॉल आणि दुसऱ्या विकेटचा पतन. सांघिक धावसंख्या 89. शेवटचे 2 बॉल. नागिण हैसर फडा करतले आणि कोणाचो नागोबा बिळात रवतलो हे ठरवणारा हो महत्वाचा सामनो तुमच्या समोर. 89 हो धावफलक आणि लोअर फुल टॉस. मिड ऑफ क्लिअर करून लॉंग ऑफच्या दिशेन एक फक्त सिंगल मिळतलो कारण सगळ्यांका आता प्रतीक्षा गणेश कुबलच्या अर्धशतकाची. 90 धावा पूर्ण. पहिल्या विकेटमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये साहिलने फक्त 5 धावा खर्च केल्यानंतर समीर सर वाटलेला की लो स्कोरिंग सामनो होतलो पण आता यो सामनो हाय व्होल्टेज ड्रामा पण दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा पलटवार बघूक मिळतलो. शेवटचा बॉल गणेश वैयक्तिक 45 रन्सावर आणि त्यानंतर गणेश कुबलचा फटको लॉंगॉनच्या कपडावरसून. हावको रावकोंडो कुम्यो आणि घुडुम म्हातारी ही रणटुळाची कंटुळा आणि षटकारानिशी गणेश कुबलचा अर्धशतक पूर्ण. केंडीर बॉयज मोरजिम चॅम्प 2025 या दुसऱ्या पर्वामध्ये. गणेश तुका विनंती असली जरा कॅमेऱ्याकडे बॅट उंचावून दाखवची. गणेशसाठी वाजवूया टाळी. या पर्वातला 4था अर्धशतक गणेश कुबल. छोटा पटाका बडा धमाका. मॅन फ्रॉम वेंगुर्ला सिंधुदुर्ग गणेश कुबल. संघ या स्पर्धेत खूप चांगली दर्जेदार कामगिरी केल्यानंतर या वर्षी सुद्धा अजून काहीचा भव्य दिव्य करण्याच्या इराद्यान संघ मैदानावर. टॉस जिंकान घेतलो फिल्डिंगचा निर्णय आणि बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघाक पहिल्याच ओव्हरीमध्ये समीर वेंगुर्लेकरचो हादरो दिलो. पण त्यानंतर जी काही कामगिरी मैदानावर वासुदेव गावडे 3 षटकार आणि 1 चौकारानिशी 35 धावा आणि गणेश कुबल 4 उत्तुंग गगनचुंबी. केंडीर बॉयज मोरजिम षटकार आणि एका साथ मिळाली एकूण 4 चौकारांची.
त्याहीपेक्षा त्याला साथ मिळाली सुटलेल्या झेलाची आणि 2 सुटलेल्या रनआउटच्या संधींची. या 3 जीवदानांचा फायदा उठवत गणेश कुबलने स्पर्धेतली 4थी हाफ सेंचुरी आपल्या नावे केली. 51 नाबाद या धावसंख्येच्या जोरावर बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघान धाबा जमवले 96. कसं होतलो या 97 धावसंख्येचा पाठलाग सांगण्यासाठी दुसऱ्या इनिंगमध्ये ऐकूया आवाज समीर पांढरे सर सोबत अशोक नाईक सर आणि योगेश परब. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गोमंतक भूमीच्या अनेक युवकांनी समालोचक होण्याचं स्वप्न बघितला आणि त्या स्वप्न ज्या आवाजाकडे बघून त्या सगळ्यांनी बघितला तो आवाज तुमच्या भेटीसाठी मराठी समालोचनाचो गोड आणि मंजूळ आवाज समीर पांढरे सर. लिस्ट जर्सी कलेक्ट करा आणि टॉस साठी या. नेक्स्ट मॅच कलेश्वर स्पोर्ट कलमठ विरुद्ध सिद्धिविनायक कुरचरे या 2 संघाबरोबर. चला दोन्ही कॅप्टन लवकर या टॉस साठी. फलकावर झळकावल्या जात आहेत व 97 धावांचं लक्ष जात आहे गतवर्षीच्या उपविजेत्या या ठिकाणी ऑटोटेक पंजिम संघाविरुद्ध. समीर वेंगुर्लेकर गोलंदाजीवर सज्ज. पहिला चेंडू टोलविला जातोय. हवे झेल टिपण्याची संधी मात्र ऐन मोक्याच्या क्षणी झेल टिपण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा अपुरा राहतोय आणि परिणामतः पहिल्या चेंडूवर जीवनदान हे ऑटोटेक पंजिम क्रिकेट संघाच्या सलामीवीराला मिळतंय. साहिल वांगणकर एक अष्टपैलू असा खेळाडू गोवा राज्याच्या क्रिकेटमध्ये ज्याचं नाव आदरानं घेतलं जातं तो साहिल वांगणकर अष्टपैलू असा हिरा कोहिनूर हिरा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो पहिल्या चेंडूवर झेलचित होता समीरच्या गोलंदाजीवर वाचतोय. यावेळी मात्र फटका मोठा टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास मिड विकेटला. ज्या तऱ्हेनं गणेश कुबलनं फलंदाजी केली त्याला साथ मिळाली वासुदेव गावडेची. 96 धावांचा डोंगर आपण पाहिला. मात्र हा डोंगर 6 धावा 2 चेंडूंच्या सांगते केली श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज. यावेळी चेंडू उजव्याच्या बराच बाहेर जाणारा फलंदाजाचा पवित्रा पाहिल्यानंतर नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हा समीरच्या अंगलट येतोय. चेंडू यष्टिरक्षक वासुदेवच्या हाती विसावतोय. वाईचा इशारा पंचांकडनं. अवांतर धावसंख्या आपलं खातं खोलतोय. एका अवांतर धावेने 7 धावा. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न झाला होता. पॉइंट क्षेत्र हे पूर्णपणे खुलं. त्या खुल्या क्षेत्राचा वापर करत एक मैदानी फटका चौकारासाठी टोलवावा ही सदिच्छा होती साहिल वांगणकरची. मात्र चकवा चेंडू देतोय. यष्टिरक्षकाच्या हाती विसावतोय. समीर वेंगुर्लेकरला थोडासा आत्मविश्वास वाढवणारा असा चेंडू फेकण्यास ही मदत होते. लोअर फुल टॉसमध्ये त्या चेंडू हवेमध्ये उत्तुंगरित्या टोलवलाय. चेंडू मागे टायमिंग अपुरं राहतंय.
टीप मिड विकेटला झेल टिपण्याची संधी, संघासमोरील मोठा अडसर दूर होतो. डग आउट मधनं मी सेट होऊन आलोय. चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि जरी साहिल बाद झाला तरी त्याचे विपरीत परिणाम माझ्या कामगिरीवर मी होऊ देणार नाही. या आवेशानं एक ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, एक मोठा फटका मारण्यास निमंत्रण देणारा चेंडू बरखुबीने स्वीकारत डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे समीरला पिटाळलं जातंय. 6 धावांनी धावफलक बदलतोय तो 12 धावांवर. 13 धावा धावफलका. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतशील. 13 धावा. याही वेळी उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. दोन्ही हात समांतर होत आहेत. अनुभवी पंच मुन्ना दाभोलकर यांचे वाईडचा इशारा येतोय. आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने धावफलक स्थिरावला जातोय तो 14 धावांवर. मात्र दोन्ही संघांना या ठिकाणी संधी की पंचांच्या निर्णयाविरुद्ध वाईडच्या स्वरूपात किंवा धावचीतच्या स्वरूपात आपण रिव्ह्यू घेऊ शकता. त्यामुळे रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न समीर वेंगुर्लेकर करतोय. पंचांची खुणगाण तिसऱ्या पंचांच्या दिशेने येते. पंचांचा इशारा निश्चितपणे वाईडचा येतोय. न अबाधित राहतोय मुन्ना दाभोलकर यांचा निर्णय. त्यामुळे एका वाईडच्या धावेने धावफलक बदलतोय तो 14 धावांवर. अचूक अशी पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपण पाहिली आणि रणरणत्या उन्हामध्ये या ठिकाणी आपल्या निर्णय क्षमतेवर ठाम राहत या ठिकाणी क्रिकेट रसिकांची मनं ही जिंकली जात आहेत. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू थेट फटका विसावतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. राजेशचं चोख पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय 20 धावा धावफलकावर. ज्या फलंदाजानं या ठिकाणी अर्धशतकी वादळी खेळी साकारली तो गणेश कुबल गोलंदाजी मार्कवर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. डावखुराचा फलंदाज मोठा फटका तोलवण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितपणे डीप मिड विकेट सीमारेषा पार करतोय. विजयी रथावर आरूढ होण्याचे धावांचा पाठलाग करताना एक षटक एक चेंडू यांच्या सांगतेखेरीज 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असं
परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करणे सज्ज. यावेळी मात्र फटका फसतोय. ज्या ठिकाणी सापळा तैनात ठेवण्यात आला होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक क्षेत्ररक्षक होता, नेमक्या त्याच्याच दिशेने चेंडू प्रवास करतोय. एक षटकार खाल्ल्यानंतर गणेश कुबल सारखा चाणाक्ष खेळाडू हा फलंदाजाचा कच्चा दुवा हेरतोय, मोठ्या फटक्याच्या मोहजालात त्याला अडकवतोय आणि हेच मोहजाल या ठिकाणी नरेनला झेलचीच्या स्वरूपात बाद होण्यास कारणीभूत ठरतंय. 2 गडी बाद 26 धावा डीजे. सुयश प्राप्त होते ते गणेश कुबलला आणि त्यानंतर नवीन फलंदाज स्वप्नील हा मैदानावर. काहीसा चेंडू फटका मारण्यास या ठिकाणी निमंत्रण घेणारा धावचीसाठी दाद मागितली जाते ती तिसऱ्या पंचांच्या दालनात. फटका टोलविण्याचा प्रयत्न असफल ठरला होता. काहीसा सुमार दर्जाचा हा चेंडू होता. यष्टीरक्षक चूक करतोय, बॅकअप केलं जाते ते पहिल्या थर्ड स्लिप मधील खेळाडूंकडनं. त्यानंतर फेक घेतोय गोलंदाज गणेश कुबलच्या हाती. सरळ गणेश कुबल चेंडू यष्ट्यांवर उडवतोय आणि अंतिमतः या चेंडूवर काय नाट्य घडलंय याची खातर जमा करण्यासाठी तिसऱ्या पंचांच्या दरबारी निर्णय हा सुपूर्द केला जातोय. तिसरे पंच खातर जमा करतायत. जर या ठिकाणी फलंदाज बाद झाला तर प्राइज विकेट होऊ शकते. धोक्याची घंटा निनादत होती व अखेर तिसरे पंच या ठिकाणी फलंदाज बाद असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करतायत. दुर्दैवी अंत होतोय तो फलंदाज स्वप्नील याचा. तिसरा हादरा बसतोय ऑटोटेक पंजिम क्रिकेट संघाला. 26 धावा या धावफलकावर डीजे. प्रतिस्पर्धी संघाच्या नेमकं हेच चित्र घडतंय गणेश कुबलच्या पदरी. एक सुयश प्राप्त होतंय. पहिला गणेश सज्जा आकृती टप्प्याचा चेंडू हलकेस कट केला होता. चेंडू टोलवता क्षणी धाव घेण्यासाठी नॉन स्ट्राईक कडनं फलंदाज पुढे सरसवला होता, मात्र 2 फलंदाज स्वस्तात गमावलेत. त्यामुळे अतिरिक्त जोखीम घ्यायची नाही, धावचीच्या स्वरूपात बळी द्यायचा नाही या इराद्यानं फलंदाज मैदानावर स्थिरावतोय. राजेश कोसावी हा आक्रमकशीलचा खेळाडू, आक्रमक धाटणीचा खेळाडू. मोठे फटके त्याच्याकडनं वारंवार पाहायला मिळत आहेत. आता मात्र या मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात त्याच्याकडनं थोडीशी चूक होते. यष्टीरक्षक बाकीचे सोपस्कार वासुदेव पूर्ण करतोय. एक निर्धाव चेंडू, रिव्हर्स स्वीपचा इरादा. चेंडू हवेमध्ये पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला झेल टिपण्याची संधी. साधा सोपा झेल टिपला जातोय. गणेश कुबल छोटा पॅकेज बडा धमाका या ठिकाणी कामी येतोय श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. या षटकामध्ये तो 2 सफलता प्राप्त करतोय, 1 धावचीच्या स्वरूपात यश प्राप्त होते व पूर्णपणे ऑटोटेक पंजिम क्रिकेट संघाचा डाव कोलमडतोय. तो 4 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. खेळ समाप्त होतोय तो 2 षटकांचा डीजे.
दोन्ही संघांच्या कर्णधारांना सूचना की यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी आपण सज्ज राहायचं आहे. आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण सादर करायची आहे, नाणेफेकीच्या दृष्टिकोनातनं सज्ज राहायचं आहे व सामने योग्यरित्या कशा रीतीनं सुरू राहतील याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. वेंगुर्ले रोहित स्पोर्ट्स संघानं धावफलकावर धावा जमविल्या ते 96 धावा. श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ, निश्चितपणे रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ ज्यांच्या नावानं आपण पाहतोय त्या आमच्या मित्राला म्हणजे कैलासवासी रोहित बौलेकर याला आदरांजली देण्यासाठी त्यांचे जीवलग मित्र मकरंद तुरस्कर याने या संघाची नवनिर्मिती केली. श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला या नावानं या वर्षीच्या क्रिकेट मोसमात या संघानं अक्षरशः हैदोस घातलाय. अनेक अजिंक्यपदांना गवसणी घातली आहे आणि त्याच अजिंक्यपदांच्या मांदियाळीमध्ये आणखी एक अजिंक्यपद आम्ही या मैदानावर निश्चितपणे रचणार. एक नवा इतिहास रचून निश्चितपणे नव्या उमेदीनं या वर्षीचा क्रिकेट मोसम जो सांगतेकडे वळतोय त्या सांगतेकडे वळणाऱ्या क्रिकेट मोसमामध्ये बऱ्यापैकी आपल्या नावाची लहर ठेवणार या इराद्यानं मैदानावर उतरतोय. तर गतवर्षीचा उपविजेता संघ तो म्हणजे ऑटोटेक पंजीम क्रिकेट संघ गतवर्षी जे काय झालंय ते विसरतोय व नव्या उमेदीनं गतवर्षीच्या स्वप्नाला यावर्षी सत्यात आणण्यासाठी मैदानावर संघर्ष हा करतोय. तिसरं षटक हे निश्चितपणे या स्पर्धेच्या रीतिरिवाजानुसार स्पर्धेच्या प्रथेनुसार पिंक बॉल षटक गणलं जाते. सर्व खेळाडू 30च्या त्रिशीच्या आतमध्ये. पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा छोट्या चणीचा मात्र आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला प्रितेश संधी साधतोय. समीर वेंगुर्लेकरला सीमारेषेच्या पलीकडे पाठवतोय. समीर वेंगुर्लेकर खर्चिक ठरतोय 7 चेंडूंवर तब्बल 26 धावांचं योगदान देत व तोच समीर गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी हा सज्ज राहतोय. परत एकदा एक ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू केवळ दिशा दिली जाते. चेंडूचा प्रवास होतोय तो डीप मिड विकेटला चौकारासाठी. जरी 4 फलंदाज गारद झाले तरी आम्ही हार मानणार नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत निकराने लढू या इराद्यानं प्रितेश गोलंदाज समीरवर अक्षरशः तुटून पडतोय. 2 चेंडूंवर 10 धावा वसूल करतोय व या षटकार चौकार यांच्या स्वरूपात मिळालेल्या 10 धावांच्या जोरावर 2 षटकांच्या सांगतेखेरीज 26 धावा आणि आता 2 षटक 2 चेंडू यांच्या सांगतेखेरीज 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक आपण पाहतोय. तो ऑटोटेक पंजीम क्रिकेट संघाचा 97 धावांचा पाठलाग करताना. पहिला समीर सज्ज, सुरेख असा फटका, चेंडूचा प्रवास होतोय तो स्क्वेअर लेगला. एकदा फलंदाज पूर्ण करतायत. बघता बघता स्क्वेअर लेग सीमोल्लंघन हे होतोय. फलंदाज प्रितेशच्या माध्यमातून एक बहारदार फटका षटकारासाठी निघतोय. 6 धावांचं योगदान या ठिकाणी प्रितेशला मिळतंय. षटकारानं धावफलक स्थिरावतोय तो 42 धावांवर. चार फलंदाज स्वस्तात जरूर परतले. मात्र त्यानंतर एक छोटेखानी भागीदारी 5व्या कार्यासाठी होताना या जोरगोळीमध्ये दिसते आणि ही जोरगोळी निश्चितपणे डोकेदुखी ठरते श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. गोलंदाजी मार्कवर समीर वेंगुर्लेकर थोडासा निराश जरूर झालाय. मात्र क्षणिक आलेलं नैराश्य दूर सारतोय. नव्या उमेदीनं या षटकातील 4था चेंडू फेकण्यासाठी सज्ज. परत एकदा फटका सुरेखरित्या प्रितेशच्या माध्यमातून चेंडू सरळ जातोय तो डीप लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे षटकारासाठी. गोलंदाजांसाठी ज्या षटकाला कर्दनकाळ षटक संबोधलं जातं ते षटक जीवावर बेततंय समीर वेंगुर्लेकरच्या. 4 चेंडूंवर निघतायत तब्बल 22 धावा. 3 षटकार 1 चौकार यांच्या माध्यमातून व 2 षटकांच्या सांगतेखेरीज जो संघ सुस्थितीत वाटत होता या ठिकाणी बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ तो संघ काहीसा अडचणीत देतोय. प्रितेश नावाचं वादळ अक्षरशः या मैदानावर घोंगावते व समीर वेंगुर्लेकरला ते नतमस्तक होण्यास प्रवृत्त करते. आकृता पैदा चेंडू बॅकफुटला जातोय. फटका निघतोय तो मिड ऑफला. गणेश कुबल चेंडूच्या मागे चेंडू अडवण्याचे शर्तीचे प्रयत्न करतोय. अंतिम क्षणी गणेशला यश प्राप्त होतोय. 2 धावा सहजगत्या ह्या प्राप्त होत आहेत. ज्या दुहेरी धावाने सांघिक अर्धशतक धावफलकावर 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही आव्हान जिवंत आहे. ते ऑटोटेक पंजीम संघाचं 47 धावा त्यांना साथ देत आहेत. 19 चेंडूंचा खेळ शेष राहतोय. महागड्या अशा षटकाची सांगता करण्यासाठी समीर आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज प्रितेशसाठी.
याही वेळी मोठा फटका निघतोय, चेंडू सरळ प्रवास करतोय, तो डीप स्क्वेअर लेगला एका खर्चिक षटकाची सांगता होते. तब्बल 3 सामन्यामध्ये चुरस निर्माण होते. 56 धावा धावफलकावर. आता 41 धावांची गरज येऊन ठेपते. 18 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितीन राणे याची वर्णी ही लागते. समीरसाठी आजचा दिवस हा गोलंदाजीमध्ये एक काळा दिवस असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नितीन राणे गोलंदाजी मार्कवर. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, सुमार दर्जाचा चेंडू, वाईडचा इशारा येतोय. तो पंचांकडनं एक अतिरिक्त धाव, एका अतिरिक्त धावेने धावफलक बदलतोय. तो 57 धावांवर. 18 चेंडू 40 धावा. नितीन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज. नितीन राणे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चेंडू हवेत राहतोय. झेल टिपण्याची निश्चितपणे संधी. लॉंग ऑफवर नक्षत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. अंतिम क्षणी हातनं झेल निसटतोय. एक जीवनदान प्राप्त होतंय. ते फलंदाज दिप्तेशला. ज्या तऱ्हेनं गणेश कुबलला जीवनदान मिळालं, त्या गणेश कुबलनं अर्धशतक झळकवलं, त्या पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज दिप्तेशलाही जीवनदान मिळतंय. आणि हे जीवनदान कितपत महागडे ठरतंय की नाही हा येणारा काळ सांगेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये नितीन राणे गोलंदाजी मार्कवर ना उमेद होता गोलंदाजी करताना दिसतोय. और पे चेंडू फटका हवेमध्ये. यावेळी परत एकदा झेल टिपण्याची संधी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातोय. तो या ठिकाणी आणि परत एकदा दीपू गिरब याच्या हातनं झेल हात निसटतोय. सुदैवी ठरतायत ऑटोटेक पंजिम क्रिकेट संघाचे फलंदाज. दोन्ही फलंदाजांना बाद करण्याची निश्चितपणे संधी निर्माण झाली होती. मात्र या ठिकाणी दीपू शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अंतिम क्षणी चेंडू हातनं निसटतोय. सलग 2 चेंडूंवर मिळालेले 2 जीवनदानं प्रतिस्पर्धी संघासाठी तारणहार ही ठरतायत. पुढे सरसावत मोठा फटका. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. याही वेळी चेंडू चकला जातोय. मात्र बॅकअप बहारदार केलं जातंय. संभाव्य चौकार रोखला जातोय. केवळ एकेर धावेवर समाधान हे मानलं जातंय. क्षेत्ररक्षकांना मानलं जातं गोलंदाजांचा कणा. मात्र हा कणा कुठेतरी वागतोय, कुठेतरी झुकतोय. आणि हा झुकलेला कणा विचार मंथन करण्यास या ठिकाणी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले क्रिकेट संघाला कारणीभूत ठरवतोय. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू एक ब्रह्मास्त्र क्रिकेटमध्ये ज्याला म्हटलं जातं ते फेकलं जातंय. नितीन याच्या करवी एका बाजूला षटकार चौकारांची लयलूट, तर दुसऱ्या बाजूला त्याला रोधक घालणारी गोलंदाजी नितीन करतोय. 4 चेंडूंवर आतापर्यंत 5 धावा खर्च करतोय. 2 वेळा दुर्दैवी ठरतोय. तोच नितीन गोलंदाजी मार्कवर सज्ज. याही वेळी मोठा फटका. जीवनदानाचा फायदा घेत दिप्तेशच्या माध्यमातून षटकारासाठी निघतोय. मला तुम्ही संधी देतायत. ही संधी निश्चितपणे तुमच्यावर संकट म्हणून ओढवण्यासाठी मी कामगिरी करेन असे ठोस संदेश या षटकारांना निघतायत. व या 6 धावाने धावफलक बदलतोय तो 67 धावांवर. आता 13 चेंडूंचा खेळ बाकी. 30 धावांची आवश्यकता. चेंडूच्या खाली पाहायचा झेल होतोय की नाही ते. यावेळी मात्र नितीन स्वतःच्या क्षमतेला न्याय देतोय. स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर गगनात विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करतोय. व बराच वेळ जी जोरगोळी डोकेदुखी ठरली होती प्रतिस्पर्धी संघासमोर पराभवाचं संकट उभं करून देण्यास या ठिकाणी ज्या जोडीने हातपाय पसरले होते, अखेर ती जमलेली जोडी ऐन मोक्याच्या क्षणी फुटते. दिप्तेश माघारी परततोय वैयक्तिक 8 धावांवर.
चेंडूंवर परत एकदा सामन्यामध्ये सनसनाटी निर्माण होते. 5 गड्यांच्या मोबदल्यात 67 धावा. आता 30 धावांची गरज, 12 चेंडूंचा अवधी हा शेष व 5 गडी अजूनही ऑटोटेक पंजिम क्रिकेट संघाचे बाकी. या मैदानाचा व सीमारेषेचा विचार केल्यास हे उद्दिष्ट सहज साध्य होऊ शकतं. गोवा संघाचे फलंदाज विचार करतील की 12 चेंडूतील 5 चेंडू आम्हाला सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचे आहेत, तर दुसऱ्या बाजूने या ठिकाणी बांदेश्वर रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचा विचार केल्यास ते निश्चितपणे एका क्षमतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतील. आणि ती क्षमता कोणती असेल? कोणत्याही परिस्थितीतनं प्रतिस्पर्धी संघाला 30 धावांची मजल मारू द्यायची नाही, त्यांना रोखायचंय व दिमागदाररित्या पुढील फेरीमध्ये प्रवेश करायचंय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. एक नवीन सितारा वेंगुर्ला क्रिकेट संघाचा शंकर परब याची वर्णी लागते आमच्या विरुद्ध दिशेनं. जोखमीचं महत्त्वपूर्ण 5वं षटक या डावातील फेकण्यासाठी गोलंदाज शंकर हा सज्ज, तर नवीन फलंदाज या ठिकाणी रोहित पावले याची वर्णी लागते. ज्या रोहित पावलेनं गतवर्षी या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा बहुमान पटकावला होता. एक आकर्षक अशी बाईक त्याला पारितोषिकाच्या स्वरूपात प्राप्त झाली होती. तो रोहित पावले आपल्या गत आठवणीला उजाळा देण्यासाठी मैदानावर येतोय. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा वेगवान असा चेंडू. वेग जरूर होता, मात्र वेगावर नियंत्रण नव्हतं. दोन्ही हात समांतर होत आहेत. अनुभवी पंच मुन्ना दाभोलकर यांचे वाईडचा इशारा येतोय. एक अवांतर धाव. आता 12 चेंडू 29 धावा असं समीकरण. 12 चेंडू 29 धावा. प्रितेश स्ट्राईकला. याही वेळी आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल पद्धतीचा फटका, सरळ चेंडू विसावला जातोय. तो डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी प्रितेश कमाल करतोय. आघाडीचे फलंदाज कुचकामी ठरले, स्वस्तात तंबूमध्ये परतले, मात्र आपल्या थिरोक्तर खेळीला न्याय देण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि हीच त्याची जिगरबाज खेळी आता विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करण्यास प्रवृत्त करते. ती फलंदाजी करणाऱ्या ऑटोटेक संघाला आता 11 चेंडूंचा खेळ बाकी, 23 धावांची आवश्यकता. शंकरकडनं अपेक्षा असेल एका सर्वोत्तम चेंडूची. एक सर्वोत्तम चेंडू तुझ्याकडनं आवश्यक आहे प्रितेशला बाद करण्यासाठी, आणि त्याच चेंडूच्या शोधार्थ शंकर गोलंदाज सज्ज. याही वेळी फटका निघतोय. चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न फसतोय. परत एकदा चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. काय घडतंय काय बिघडतंय याचा ठाव ठिकाणा लागत नाही. तो या ठिकाणी बांदेश्वर रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला आता 10 चेंडू 19 धावांची आवश्यकता. हा चेंडू 19 धावा. गोलंदाज शंकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. याही वेळी फटका हवेमध्ये टोलविला जातोय. यावेळी मात्र धोक्याची घंटा निनादते. ज्या फलंदाजानं अक्षरशः थैमान घातलं होतं प्रतिस्पर्धी श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला, या ठिकाणी धोक्याची घंटा म्हणून सिद्ध होत होता. ऐन मोक्याच्या क्षणी एक सुवर्ण चेंडू अपेक्षित शंकरकडनं असं जे भाकीत वर्तवलं होतं, त्या भाकीताला न्याय देताना आपल्या सर्वोत्तम कामगिरीला या मैदानावर तो सहर्ष सादर करतोय. प्रितेशची बहारदार खेळी समाप्त होते. एका तोडफोड फटकेबाजीचा अस्त होतोय मैदानावर, आणि प्रितेशची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज विवेक याची वर्णी ही मैदानावर लागते. 9 चेंडू 19 धावा. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षक आता मात्र निश्चितपणे उत्साहानं प्रेरित झालेले दिसत आहेत. ते अर्थातच श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचे. दरम्यानच्या कालावधीमध्ये एकेरी धाव निघते. आता 18 धावांची आवश्यकता. 8 चेंडूंचा खेळ हा अजूनही बाकी. शंकर परब गोलंदाज, तर समोर आहे फलंदाज तो रोहित पावले.
8 चेंडू 18 धावांची आवश्यकता. शंकर गोलंदाजी मार्कवर फुल टॉस पद्धतीचा कमजोर चेंडू मेजवानी फलंदाजासाठी. या ठिकाणी फलंदाज पावले मोठा फटका टोलवतोय. 6 धावांसाठी चेंडू टोलवतोय. परत एकदा प्रितेश बाद. शकता. ओव्हरपिच चेंडू फटका हवेमध्ये टोलविला जातोय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू चकलकवतोय. परत एकदा एक खर्चिक महागडे षटक गोलंदाज शंकर याच्या माध्यमातून समाप्त होते. आता अवघ्या 6 धावांची गरज येऊन ठेपते व 6 चेंडूंचा खेळ हा बाकी. सहा चेंडू नाममात्र 6 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाळा सावळ. पहिल्या चेंडूवर एकेरी धावेसाठी चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू हलकेच जातोय तो मिड ऑफला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत या एकेरी धावेने. एकंदर धावसंख्या धावफलकावर आता 92 वर पोहोचते. 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता. रोहित पावले सलग 2 चेंडूंवर 2 षटकार टोलवतोय. आपल्या संघाच्या आवाक्यात विजय आणतोय. मात्र सामना अजूनही संपला नाही कारण शेवटचे 5 चेंडू शेष. 5 धावांची आवश्यकता. अनुभव प्राप्त गोलंदाज बाळा सावळ आपल्या गोलंदाजीवर षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. याही वेळी काहीशा धीम्या गतीनं फेकला गेलेला चेंडू निर्धाव म्हणून संबोधला जातोय. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी गणला जातोय. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी. 5 धावांची आवश्यकता. मी तर म्हणेन काहीसा चुकीचा निर्णय या ठिकाणी श्री बांदेश्वर वेंगुर्ला संघाचा की बाळा सावळ तुमच्या गोटामध्ये गोलंदाज होता. त्या बाळाकडनं 5वं षटक अपेक्षित होतं. मात्र अनुभव रहित गोलंदाजाकडे आपण चेंडू सुपूर्द केला. त्या षटकामध्ये 24 धावा निघाल्यात आणि सामन्याचं समीकरण हे पूर्णतः बदललं गेलं. परदा बाळा सावळ गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांनी निश्चितपणे एक आक्रमक असा खेळ या मैदानावर साजरा केलाय. याही वेळी सुरेख असा चेंडू झपकन आतमध्ये येतोय. 2 षटकार टोलविल्यानंतर या ठिकाणी विचार मंथन रोहित पावलेला करावं लागतंय. आता खेळ श्रेष्ठ म्हणजे 3 चेंडूंचा. 3 चेंडू 5 धावा असं समीकरण. 3 चेंडू 5 धावा. काय घडेल काय बिघडेल. ज्या तऱ्हेनं बाळा सावळ गोलंदाजी करतोय त्याच पद्धतीची गोलंदाजी यापुढीलही चेंडूंवर अभिप्रेत असेल. ते अर्थातच या ठिकाणी बाळा सावळकडनं. तर दुसऱ्या बाजूनं रोहितकडनं जी आक्रमक फलंदाजी झाली त्या आक्रमक धाटणीचा एखादा फटका आवश्यक असेल ऑटोटेक संघाला. आकृतापदा चेंडू फटका बसतोय. चेंडू हवेत. यष्टिरक्षक या ठिकाणी गणेश कुबल चेंडूवर पोहोचतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. परत एकदा समीकरण बदलतंय. 2 चेंडूंचा खेळ बाकी. 4 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांसाठी सूचना. जर सामना टाय झाला तर सामन्याचा निकाल सुपर ओव्हर या नियमावलीनुसार देण्यात येईल. याची नोंद दोन्ही संघाचे कर्णधार व खेळाडू यांनी घ्यायची आहे. 2 चेंडू 4 धावा. काय घडेल काय बिघडेल. बाळा सावळ हरेक कसोसीचे प्रयत्न करतोय. ज्या ठिकाणी आपले साथीदार गारद होत आहेत त्या ठिकाणी तो टिच्चून मारा हा करतोय. ओव्हरपिच चेंडू फटका देखण्या लॉंग ऑनच्या दिशेनं. झेलात परावर्तित होतोय की काय. चेंडू हवेत उडालेला झेलात परावर्तित होतोय. बाळा सावळ आपल्या जादूमय गोलंदाजीचा करिश्मा मैदानावर सादर करताना
तो अमेय डोंगरे. काय करेल काय बिघडेल अक्षरशः प्रेक्षक वर्गांना श्वास रोखून धरणारा हा सामना आपण पाहतोय. एक अटीतटीचा सामना, शेवटच्या चेंडूपर्यंत झुजणारा सामना. एका बाजूनं पूर्णतः भवितव्य बाळा याच्या खांदी अवलंबून, तर दुसऱ्या बाजूनं नवीन फलंदाज अमेय काय कामगिरी करतोय, या चेंडूवर चौकार टोलवते की नाही यावर या ठिकाणी निश्चिती अवलंबून या सामन्याची. क्षेत्ररक्षक रूपरचना पहा. एक डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग असे 4 क्षेत्ररक्षक दिसत आहेत. एक थर्डमॅनला क्षेत्ररक्षक दिसतोय, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दिसतोय. या क्षेत्ररक्षक रूपरचनेसह गोलंदाजी मार्कवर बाळा सावळ. एक चेंडू 4 धावा. पुढे सरसावत पद्धत आली, त्याच्या जोरावर मोठा फटका टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफच्या दिशेनं, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता अशा खाली जागे पद्धत आली, त्याचा वापर करत चेंडू टोलविला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता, त्या लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला मिड ऑफ मध्ये आणलं, संधी साधली, चौकार टोलविला, अशक्य ते शक्य केलं आणि एका दिलखेचक विजयानं ऑटोटेक पंजिम क्रिकेट संघ आपल्या संघाचं आव्हान जिवंत ठेवतोय व 96 धावांचा डोंगर रचूनही या ठिकाणी श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करत या स्पर्धेतला रामराम करावा लागतोय. सत्रात प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना. खूप चढ उतार या सामन्यात आपण बघितले, परंतु खरोखर कौतुकास्पद कामगिरी केली, ज्याने ऐन मोक्याच्या क्षणी घणाघाती फटकेबाजी करत 42 धावा कुठल्या. तो प्रितेश नाईकच्या 42 धावा. अक्षरशः शेवटच्या क्षणी जयराम उर्फ लगान बाळानं सामना खेचून आणला, परंतु शेवटच्या चेंडूवर कुठेतरी मी म्हणेन की कर्णधाराचं थोडंसं गणित चुकलं. जो मिडॉपला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफवरून त्याने 38 सर्कलमध्ये आणला आणि एक सुरेख चौका